हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मजेत ना? द फूड फॉर हंग्रीच्या पाटील्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करणार आहे जी आपण मार्केटमध्ये गेलो आणि त्याच्या वासानी त्या ठेल्यापर्यंत जाऊन एक प्लेट पाणीपुरी खाल्लं नाही असं कधीच न होणाऱ्या पाणीपुरीची रेसिपी. पाणीपुरी मस्त आंबट, तिखट, गोड, चटपटीत माझ्या किचनमध्ये बनवली होती. म्हटलं चला तुमच्यासोबत फुल रेसिपी शेअर करूया. त्याच्यासाठी मी रात्रभर पांढरे वाटाणे भिजत ठेवले होते आणि आता ते मी कुकरला लावून शिजवून घेणार आहे. त्याच्यासाठी मी पांढरे वाटाणे स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यामध्ये 3 ते 4 ग्लास पाणी टाकलेलं आहे, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि हे वाटाणे मी आता कुकरला लावून घेणार आहे. कुकरला लावताना लक्षात ठेवायचं आहे, पाणी थोडंसं जास्त टाका आणि लिंबूसुद्धा टाका, कारण का कुकर काळा होतो. आणि ह्या वाटाण्यांना मी मस्त 8 शिट्या करून घेणार आहे. 8 शिट्यांनंतर तुम्ही बघू शकता आपले वाटाणे फार सुंदर शिजलेले आहेत, एकदम काय म्हणतात ते स्मशी झालेले आहेत. आता हे वाटाण्यांचा आपल्याला रेडी करायचा आहे रगडा. त्याच्यासाठी मी जाड बेस असणारी कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये सर्व वाटाणे ओतून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि आता ते वाटाणे मी स्मॅशरने स्मॅश करून घेत आहे. स्मॅशरने स्मॅश करून पूर्ण त्याचा रगडा रेडी करून घ्यायचा आहे आणि पूर्ण पाणी आटलं की आपला रगडा रेडी होऊन जाणार. रगडा रेडी झाला की आपली पुढची रेसिपी जी असणार आहे ती आहे छान अशी तिखट पाण्याची. त्याच्यासाठी मी घेतलेली आहे मूठभर कोथिंबीर आणि अर्धी मूठ पुदिन्याची पानं. त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत 5 ते 6 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं आणि थोडंसं मीठ. हे सर्व टाकून झाल्यानंतर मी त्याच्यात जवळपास एक अर्धा लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे वाटण मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे. लिंबू याच्यासाठी पिळायचा आहे कारण का आपल्याला तो ग्रीन कलर आहे ना तो तसाच हवा, म्हणून. आपलं वाटण रेडी झालेलं आहे. तुम्हाला जितकी क्वांटिटी हवी तितकी तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. मी 2 ग्लास पाणी ॲड करून ते मिश्रण जे आहे ते छान गाळून घेतलेलं आहे. त्याचा चोथा वेगळा केलेला आहे आणि पाणी वेगळं काढून घेतलेलं आहे. छान असं आपलं जे चटणीचं पाणी आहे ते तयार झालेलं आहे. आता त्याचे फ्लेवर्स एन्हान्स करण्यासाठी मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं काळं मीठ आणि त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे घरी बनवलेली जिरेपूड, थोडीशी धनेपूड, थोडंसं चटपटीतपणा येण्यासाठी आमचूर पावडर आणि खूप सारा लिंबू. पुन्हा एकदा लिंबू असेल तरच मजा येणार आहे, कारण का हे पाणी तिखट, आंबट आणि चटपटीत असतं म्हणून. आणि मिठाची टेस्ट घेऊन बघा, तुम्हाला वाटत असेल मीठ थोडं अजून पाहिजे तर ह्या स्टेजला तुम्ही मीठ ॲड करू शकता. मी सुद्धा केलेलं आहे. आता वळूया आपण गोड चटणीकडे. गोड चटणीसाठी मी रात्रभर नाही, मी अर्धा एक तास गरम पाण्यामध्ये चिंच आणि 8 ते 10 ओली खजूर भिजत ठेवली होती. त्या दोघांना छान असं एका टोपामध्ये टाकलं. त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकला आणि ते छान उकळून घेतलं. उकळून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा सेम रिपीट करायचं आहे. आपल्याला जो पल्प आहे तो वेगळा करायचा आहे आणि त्याचं जे पाणी आहे ते वेगळं करायचं आहे. छान असं ते घोटून सर्व पल्प वेगळा करून घ्या. त्याचं पाणी खालती जमा होणार आहे. ते आहे आपलं गोड्या पाण्याचं बेस. त्याच्यामध्ये आता आपण पुन्हा फ्लेवर एन्हान्स करण्यासाठी टाकणार आहोत थोडंसं मीठ, थोडंसं काळं मीठ, थोडीशी धनेपूड, घरीच बनवलेली जिरेपूड आणि थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर. त्याने टेस्ट थोडीशी एन्हान्स होते म्हणून. आणि हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर रेडी आहे आपलं गोड पाणीसुद्धा. ते तुम्हाला सांगते, जी घरी बनवलेली आपली हे असते ना, काय म्हणतात ते, जिरेपूड, त्याने खूप कमाल टेस्ट येते आपल्या गोड पाण्याला किंवा सर्व चाट पदार्थांना. आता हे पाणी आपण पुन्हा एकदा गॅसवरती ठेवून थोडंसं आटवून घेतलेलं आहे आणि आपली गोड चटणी रेडी झालेली आहे. रगडा रेडी आहे, तिखट पाणी रेडी आहे, गोड पाणी रेडी आहे. तर मग वाट कसली बघताय? मी छान माझं पाणीपुरीचं प्लॅटर सजवलेलं आहे. त्याच्यात छान एक पुरी घेतली, त्याच्यात रगडा आणि कांदा, तिखट पाणी, गोड पाणी आणि शेव असं टाकून ती मस्त रेडी केली.
तिला खाल्ली, टुम्म असं माझं पोट भरलेलं आहे. तर तुम्हाला सुद्धा सांगते की तुम्ही सुद्धा तुमच्या किचनमध्ये नक्की बनवा. आणि हो, आता तुम्ही पाणीपुरी खाण्यात बिझी होऊन जाल हे मला माहिती आहे, म्हणून सांगते त्याच्या आधीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाणीपुरी खाताना फुल एन्जॉय करा. बाय.